नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिनर्जी इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही 10वी बोर्डाची तयारी करत असाल तर शेवटी क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आम्ही तुमच्यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा 2024च्या पेपरचं सोल्युशन घेऊन आलो आहोत. मग या पेपरमध्ये आपण काय बघणार, तर या पेपरमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे इथे तुमचा क्वेश्चन पेपर दिलेला आहे, या प्रत्येक क्वेश्चन पेपरवरचा प्रत्येक क्वेश्चन आपण घेणार आहोत. ठीक आहे, आणि याचं डिटेल्ड सोल्युशन. मग काही क्वेश्चन 3 मार्काचे आहेत, काही क्वेश्चन 1 मार्काचे आहेत, काही क्वेश्चन 5 मार्काचे आहेत. 5 मार्काचे क्वेश्चन अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकता याच्या शॉर्टकट ट्रिक्स देखील आपण या लेक्चरमध्ये देणार आहोत. मग आपण काय केलंय की यातला प्रत्येक क्वेश्चनसाठी सेपरेट स्लाइड बनवलेले आहेत आणि या प्रत्येकाचं डिटेल्ड ॲनालिसिस याच्यामध्ये होणार आहेत. मग काही 1 मार्क क्वेश्चन्स असतील, काही 2 मार्क क्वेश्चन्स असतील, काही 3 मार्क क्वेश्चन्स असतील, तर काही 5 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत आणि मग त्या प्रत्येकाचं सोल्युशन आम्ही इथे लिहिणार आहोत. याची एक PDF फाईल देखील आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. त्यामुळं तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन पेपर प्रिपेअर करताना नोटबुक आणि पेन लागणार आहे. कारण 3 मार्काचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचे सोल्युशन्स आपल्याला इथं लिहायचे आहेत. काही पिरियॉडिक टेबलचे क्वेश्चन्स आहेत, तर तो पिरियॉडिक टेबल देखील आपण डिटेल्ड वेनं समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मग पूर्ण तुमचे बेसिक कॉन्सेप्ट जे काही असतील ते सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्ही इझिली कुठलाही पेपर सॉल्व्ह करू शकता. हीट चॅप्टर मधले काही क्वेश्चन्स आहेत, काही लाईट चॅप्टर मधले आहेत, लेन्सेस मधले आहेत, इनफॅक्ट काही न्यूमरिकल्स देखील आहे, न्यूटन्स लॉच्या बेसिसवरती काही क्वेश्चन्स आहेत. तर प्रत्येक क्वेश्चन्स आपण इथे सॉल्व्ह तर करणार आहोतच, पण त्याला सॉल्व्ह करून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहोत. म्हणजे शेवटी क्वेश्चन पेपरच्या शेवटी देखील तुमचा हा क्वेश्चन पेपर डिटेल्ड मध्ये प्रिपेअर होणार आहे, डिटेलमध्ये प्रिपेअर होईल. ठीक आहे स्टुडंट, तर आपण व्हिडिओला सुरू करूया. ठीक आहे, तर आपण या क्वेश्चन पेपर पासून स्टार्ट करू. जनरली तुमच्या क्वेश्चन पेपरची जी स्टार्टिंग आहे तुम्ही बघितलं असेल की क्वेश्चन पेपर जो आहे त्याचं जर का तुम्ही पहिल्या पेजचं अनालिसिस केलं तर तुमच्या पहिल्या पेजवरच ही जनरली तुमचं पहिलं पेज आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट दिलेले जातात, काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले जातात आणि ते इन्स्ट्रक्शन आपण इथे बघूयात की इन्स्ट्रक्शन नेमके कसे आहेत. तर इथं तुम्ही इन्स्ट्रक्शन प्रॉपरली रीड करू शकता की सगळे क्वेश्चन्स हे कंपल्सरी आहेत. सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी आहे म्हणजे किती क्वेश्चन्स आहेत, तर तुम्हाला 4च क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन्स 1 हा 1 मार्क क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन 2 हा 2 मार्क क्वेश्चन आहे, क्वेश्चन 3 हा 3 मार्क क्वेश्चन्स आहे आणि क्वेश्चन 4 हा 5 मार्क क्वेश्चन आहे. क्वेश्चन 4 मध्ये 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि 2 पैकी एकच क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सूचना की इन केस ऑफ MCQ ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅल्युएटेड. म्हणजे काही जणांना असं वाटतं ना की आम्ही MCQ परत एकदा लिहू, दुसऱ्यांदा लिहू, तिसऱ्यांदा लिहू, म्हणजे पहिल्या वेळेस सगळ्यांचा आन्सर A लिहू, दुसऱ्या वेळेस B लिहू, तिसऱ्या वेळेस असं चालणार नाही. ठीक आहे, तुम्हाला कुठल्याही एकाच वेळेस तुमचे जे MCQ जे तुम्ही लिहिलेले असतील तेच इव्हॅल्युएट होतील किंवा तेच कन्सिडर होतील, बाकीचे चेक करणार नाही. त्यामुळे डबल न्यूमरिकल किंवा डबल MCQ लिहायचे नाही. ठीक आहे स्टुडंट्स, चला पुढे जाऊया. आता स्टार्टिंग फ्रॉम क्वेश्चन 1. क्वेश्चन 1 मध्ये काय तुम्हाला सुरुवातीला 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिलेले आहेत, MCQ टाइप क्वेश्चन्स आहेत आणि या MCQ टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत या MCQ टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, द SI युनिट ऑफ हीट इज. SI युनिट ऑफ हीट इज, हीटचं SI युनिट काय आहे. सो स्टुडंट तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट कशाचा फॉर्म आहे, एनर्जीचा फॉर्म आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. तर एनर्जीचं जे SI युनिट आहे ते जूल आहे आणि एनर्जीचं जर का SI युनिट जूल असेल तर हीटचं देखील SI युनिट काय असणार आहे स्टुडंट, जूल असणार आहे. त्याच्यामुळे जूल इज द करेक्ट आन्सर. पण मग बाकीचे क्वेश्चन्स काय सांगतायत, मग मला सांगा इथे कॅलोरी दिलेले आहे. कॅलोरी इज ऑल्सो युनिट ऑफ
हीट, बट दॅट इज नॉट SI युनिट. कॅलरीमध्ये देखील आपण हीट मेजर करतो, पण ते SI युनिट नाहीये. मग इथे खाली काय दिलेले, इथे दिलेले किलो कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. हे युनिट कशाचं आहे स्टुडंट, हे स्पेसिफिक हीट, हे स्पेसिफिक हीटचं युनिट दिलेले आहे. हे कशाचं युनिट आहे, स्पेसिफिक हीटचं आहे, आणि ते पण MKS युनिट आहे, आणि सेम हे स्पेसिफिक हीटचंच युनिट आहे, बट दॅट इज अ CGS युनिट दिलेले आहे, कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. हे स्पेसिफिक हीटचे दोन युनिट इथे दिले, कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस आणि कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे स्टुडंट्स, नेक्स्ट स्लाइड वर. We can see the sun even when it is little below the horizon because of. मग आता तुम्हाला माहिती असेल स्टुडंट की जनरली आपली जी पृथ्वी आहे, आपली जी अर्थ आहे, ही जी अर्थ आहे ही सॉलिड स्फिअर आहे. आपण असं कन्सिडर करू की आता ही आपली अर्थ आहे, ही अर्थ ही सॉलिड स्फिअर आहे, आणि इथे स्टार आहे, इथे एक स्टार आहे, म्हणजे सन आपण कन्सिडर करू की बाबा हा जो स्टार आहे, दॅट स्टार इज बिलो द होरायझन, स्टार इज बिलो द होरायझन. आणि स्टार जर का बिलो द होरायझन असेल, तर बिलो द होरायझन असताना देखील त्याच्यापासून येणारे जे रेज आहेत, कारण सनच्या भोवती सन काय आहे की पृथ्वीच्या भोवती पृथ्वीचं एक ऍटमॉस्फिअर असतं, पृथ्वीच्या भोवती पृथ्वीचं एक ऍटमॉस्फिअर असतं. ठीक आहे, आणि मग हे पृथ्वीच्या भोवती पृथ्वीचं ऍटमॉस्फिअर असतं, तर ज्या वेळेस तो जो सनलाइट आहे, त्या अर्थ मध्ये एंटर करतो, तर एंटर केल्यानंतर तो आपल्याला तिथनं त्याचा जो लाईट आहे तो बेंड होणार आहे, म्हणजे हा जो रे आहे इट गेट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. मग आपल्याला असं वाटतं की जनरली सनची जी पोझिशन आहे ती ही असेल, सनची जी पोझिशन आहे ती अशी असेल. ठीक आहे, तर इथे बेसिकली काय होतं, आपल्याला असं वाटतं की ही जी पोझिशन आहे ही त्याची ओरिजिनल पोझिशन असेल. रियालिटीमध्ये ती ओरिजिनल पोझिशन असते का, नाही, रियालिटीमध्ये ती ओरिजिनल पोझिशन नसते, असं आपल्याला दिसतंय. ठीक आहे स्टुडंट, तर बेसिकली इथे काय की हा जो लाईट आहे हा लाईट असा जाणार आहे, आणि इथून हा लाईट बेसिकली इथे बेंड होणार आहे, हा लाईट इथे काय होणार आहे, बेंड होणार आहे. ठीक आहे, तर इथे या पोझिशनला याला काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्शन. या पॉइंटला जर आपण पाहिलं तर इथे तो बेंड होणार आहे, तर आपल्याला असं वाटतं की ही सनची जी पोझिशन आहे बेसिकली ही व्हर्च्युअल पोझिशन आहे. कोणती पोझिशन आहे, व्हर्च्युअल. आणि ही जी पोझिशन आहे ही ऍक्च्युअल पोझिशन आहे. ही जी लाईन असते याला होरायझन म्हणतो आपण, ज्याला आपण मराठीमध्ये क्षितिज म्हणतो. काय म्हणतो, क्षितिज म्हणतो. मग ज्या वेळेस सन हा बिलो द होरायझन असतो, तर त्याच्यापासून येणारे रेज जे असतात ते काय होतात, बेंड होतात. कुणीकडे, टुवर्ड्स द नॉर्मल, बिकॉज व्हेन अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हल फ्रॉम ऑप्टिकली रेअरर टू ऑप्टिकली डेन्सर मीडियम, इट गेट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल, अँड दॅट इज द डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सेम याच पॉइंटवर तुम्हाला अजून एक क्वेश्चन येतो, अर्ली सनराईज आणि डिलेड सनसेटचा. अर्ली सनराईज आणि डिलेड सनसेट. मग इकडे बघा ना, होरायझन ही लाईन आहे, आणि हीच लाईन अगदी कंटिन्यू होणार आहे अशी पण. तर मग सन इकडे बिलो द होरायझन असताना देखील आपल्याला दिसतो, आणि इकडे डिलेड सनसेट होरायझनच्या खाली गेल्यानंतर देखील आपल्याला सूर्य दिसणार आहे. सो दॅट इज द रिझन. ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन इज द रिझन ऑफ अर्ली सनराईज अँड डिलेड सनसेट. याच्यावर एक 3 मार्काचा किंवा 2 मार्काचा गिव्ह द रिझनचा देखील क्वेश्चन येतो. इथे तुम्हाला काय विचारलंय, एमसीक्यू विचारलाय. मे बी तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरवर याच्यावर गिव्ह द रिझन्स विचारल्या जाऊ शकतं, किंवा असेच क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात मित्रांनो. कारण तुम्ही इथे बघा की तुम्हाला पुढचं एक कॅलोरीमीटरशी रिलेटेड कॉन्सेप्ट येणार आहे. सेम कॉन्सेप्ट 2024 मध्ये होता, सेम कॉन्सेप्ट 2025 मध्ये, फक्त स्लाइटली क्वेश्चन मध्ये चेंज करतात. तर कॉन्सेप्ट हा स्टुडंट की तुम्हाला जर काही इथे हे एमसीक्यू विचारला तर याच्याशी रिलेटेड 1-2 मार्काचा प्रश्न ते नवीन एक्झाम मध्ये, म्हणजे अपकमिंग तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारू शकतात. ठीक आहे, पुढे जाऊया.
नाव डॅश डॅश इज द फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड. आता इथं त्यांनी विचारले की बाबा कार्बॉक्झिलिक ऍसिडचा ग्रुप खालीलपैकी कोणता आहे. आता हा जो क्वेश्चन आहे ना स्टुडंट्स, हा मी म्हणेल की कंपल्सरी क्वेश्चन आहेत. आपल्याला सगळे ग्रुप हे पाठच असले पाहिजे. मग इथे तुम्ही बघा की इथे काय दिलेलं आहे की हा पहिला दिलेला आहे COOH, बेसिकली बॉन्ड COOH किंवा किंवा यालाच असं लिहितात बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. हा जो ग्रुप आहे स्टुडंट्स, हा कार्बॉक्झिलिक ऍसिडचा ग्रुप आहे. हा ग्रुप कुठला आहे? कार्बॉक्झिलिक ऍसिड. कार्बॉक्झिलिक ऍसिडचा ग्रुप आहे. हा कार्बॉक्झिलिक ऍसिडचा ग्रुप आहे. मग हा बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड असा किंवा बॉन्ड CO बॉन्ड असा, हा ग्रुप कुठला आहे? हा ग्रुप कुठला आहे? तर बेसिकली आता याच्यामध्ये आता हा काही इथरचे ग्रुप आहे, काही इस्टरचे ग्रुप आहेत. याच्यामध्ये आता हा जो बॉन्ड CHO आहे, बॉन्ड CHO हा अल्डिहाइड ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे स्टुडंट्स? हा अल्डिहाइड ग्रुप आहे. हा अल्डिहाइड ग्रुप आहे. आणि बॉन्ड OH जो आहे, बॉन्ड OH जो आहे, दॅट बॉन्ड OH इज अ अल्कोहोलिक ग्रुप. बॉन्ड OH इज अ अल्कोहोलिक ग्रुप. मग काही क्वेश्चन्स मध्ये त्यांनी विचारलेले की बाबा हा ग्रुप कशाचा, काही क्वेश्चन्स मध्ये विचारलं हा ग्रुप कशाचा, हा ग्रुप कशाचा, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. पण या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेले आहे की कार्बॉक्झिलिक ऍसिडचा ग्रुप कुठला आहे. तर बॉन्ड COOH, बॉन्ड COOH इज द ग्रुप ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड. मग याचं जे आन्सर असणार आहे स्टुडंट्स, ए इज द आन्सर. ए इज द आन्सर. ठीक आहे स्टुडंट्स, चला पुढे जाऊया. इन सिंपल मायक्रोस्कोप डॅश डॅश लेन्स इज युज्ड. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये आपण काय वापरतो? तर सिंपल मायक्रोस्कोप मध्ये आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो. बरं, सिंपल मायक्रोस्कोप जनरली कुठे वापरतो? तुम्ही मॅग्निफाईंग ग्लास वापरला असतो स्टुडंट्स, ज्याचा वापर करून आपण कागद जाळतो, बरोबर आहे. मग त्या मॅग्निफाईंग ग्लासलाच आपण सिंपल मायक्रोस्कोप म्हणतो. मग जनरली मुलं खेळण्यासाठी, गंमत म्हणून, एक्सपेरिमेंट करण्यासाठी देखील सिंपल मायक्रोस्कोप वापरतात. पण रिअल लाईफ मध्ये अजून कुठल्या कामासाठी सिंपल मायक्रोस्कोप वापरला जातो? तर तुम्ही जर का घड्याळ रिपेअर करणाऱ्या व्यक्तीकडे गेले तर त्याच्याकडे एक छोटासा सिंपल मायक्रोस्कोप असतो, म्हणजे तो एक मॅग्निफाईंग ग्लासेस असतो आणि घड्याळाचे छोटे छोटे पार्ट्स मॅग्निफाय करून तो त्याच्यामध्ये बघत असतो. सो दॅट इज द सिंपल मायक्रोस्कोप. आणि त्यालाच आपण कशाला म्हणतो सिंपल मायक्रोस्कोप? तर कॉन्व्हेक्स लेन्सला आपण, किंवा जी कॉन्व्हेक्स लेन्स असते त्याला आपण सिंपल मायक्रोस्कोप म्हणतो. मग कॉन्केव्ह लेन्स कुठे वापरले जाते? तर स्पेक्ट मध्ये कॉन्केव्ह लेन्स वापरले जातात. जे आय डिसीज असतात, मायोपिया, हायपरमेट्रोपिया. तर मायोपिया जर असेल, ज्याला आपण नियर साइटेडनेस म्हणतो, त्या केसमध्ये आपण करेक्शन म्हणून कॉन्केव्ह लेन्स वापरतो. कॉन्केव्ह लेन्स वापरतो. समोर दिलेले प्लॅनो कॉन्व्हेक्स, प्लॅनो कॉन्केव्ह. आता तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स जनरली बघितली असेल की आता हा जो कॉन्केव्हचा जो पार्ट आहे, कॉन्केव्हचा जो पार्ट आहे, आपण बघूया इथे की कॉन्केव्ह लेन्स कशी असते. तर कॉन्केव्ह लेन्स थोडीशी या टाईपची कॉन्केव्ह लेन्स असते आणि स्पेक्ट मध्ये ही वापरली जाते. कॉन्व्हेक्स लेन्स कशी असते? कॉन्व्हेक्स लेन्स कशी असते? तर जनरली या टाईपची कॉन्व्हेक्स लेन्स असते. ठीक आहे स्टुडंट्स. मग आता त्याच्यामध्ये प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स कशी आहे? तर आता ही जी आहे प्लॅनो कॉन्केव्ह मध्ये काय, एक सरफेस हा कसा असतो? प्लेन असतो, तर दुसरा सरफेस हा कॉन्केव्ह असतो. आणि प्लॅनो कॉन्व्हेक्स कशी आहे? प्लॅनो कॉन्व्हेक्स एक लेन्स हा प्लेन आहे तर दुसरा हा स्पेरिकल आहे. या प्रकारच्या या लेन्स असतात. आणि प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला 9वी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेलिस्कोप होते. न्यूटॅनियन टेलिस्कोप, कॅसेग्रेन टेलिस्कोप. त्याच्यामध्ये सुद्धा आपण टेलिस्कोप मध्ये सुद्धा आपण प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स वापरत असतो. ठीक आहे स्टुडंट्स. सो नेक्स्ट जाऊया. इन डॅश डॅश प्रोसेस अ लेयर ऑफ मोल्टन टीन इज डिपॉझिटेड ऑन द मेटल. आता जनरली मोल्टन टीन इज डिपॉझिटेड ऑन द मेटल. मेटल मध्ये स्वतःच स्ट्रेंथ असते. मग हे कशासाठी आपण हे मोल्टन टीन डिपॉझिट करतो? तर बेसिकली मेटल मध्ये रस्टिंग नावाची प्रोसेस होत असते, ज्याला आपण गंजणे असं म्हणतो, लोखंडाचे गंजणे. आणि ज्यावेळेस तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, जर का लोखंड गंजायला लागलं तर त्याची शक्ती कमी होते, त्याची ताकद कमी होते आणि गंजू नये, रस्टिंग नाही होऊ
रेस्टिंग झाली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रोसेस वापरतो आणि त्या प्रोसेस इथं दिलेल्या आहेत. मग आता साधी गोष्ट आहे की तुम्ही काय डिपॉझिट करताय, मोल्टन टीन डिपॉझिट करताय. काय डिपॉझिट करताय, मोल्टन टीन डिपॉझिट करताय. मोल्टन टीन डिपॉझिटेड ऑन द मेटल. आणि मोल्टन टीन असेल तर त्याला आपण टिनिंग असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, टिनिंग म्हणतो. मग बाकीच्या प्रोसेस काय आहेत, बाकीच्या प्रोसेस, कारण या 2024 मध्ये तुम्हाला टिनिंग विचारलं, 2026 मध्ये तुम्हाला आणखीन दुसरी प्रोसेस विचारली जाऊ शकते, तर बाकीच्या प्रोसेसेस सुद्धा महत्वाच्या आहेत. मग एनोडायझेशन काय आहे, तर एनोडायझेशन जनरली कॉपर किंवा ॲल्युमिनियम वर देअर कॉपर ऑक्साइड, देअर ऑक्साइड किंवा देअर ऑक्साइड लेअर इज डिपॉझिटेड. म्हणजे कॉपर असेल किंवा ॲल्युमिनियम असेल, त्या मेटलवर त्यांच्याच मेटल ऑक्साइडचा लेअर डिपॉझिट केला जातो बाय इलेक्ट्रोलायसिस. बाय इलेक्ट्रोलायसिस. एखाद्या मेटलवर म्हणजे कॉपर किंवा ॲल्युमिनियम मेटलवर त्याच मेटल ऑक्साइडचा लेअर डिपॉझिट केला जातो. त्याच मेटल ऑक्साइडचा लेअर डिपॉझिट केला जातो आणि त्याला कुठल्या पद्धतीने तो लेअर डिपॉझिट केला जातो, तर इलेक्ट्रोलायसिस या पद्धतीने तो लेअर डिपॉझिट केला जातो. त्याला म्हणतो आपण एनोडायझेशन. सिंपली एनोडायझेशन काय, कॉपर और ॲल्युमिनियम मेटल. ठीक आहे. सो अ थिन लेअर ऑफ कॉपर और a thin layer of copper oxide or aluminum oxide is deposited on the copper or aluminum metal by electrolysis process, and that is nothing but the anodization. Now what is next one is galvanizing. Galvanizing म्हणजे काय, तर galvanizing म्हणजे a molten zinc is deposited. Molten zinc is deposited on iron. So that process is known as a galvanizing. याच्यामध्ये आता alloying म्हणजे काय स्टुडंट्स, alloying म्हणजे काय, when two or more than two metals mixed with each other. forms alloy. आणि जनरली अलॉय कशासाठी आपण वापरतो, तर अलॉय हे वजनाने हलके असतात, त्यांची स्ट्रेंथ ही मेटल पेक्षा जास्त असते. मग अलॉयचं ऍप्लिकेशन काय, तर अलॉय जसं मी तुम्हाला म्हटलं की लाईट वेट असतात. मग मला सांगा, एअरप्लेन आपण कशापासून बनवतो, अलॉय पासून बनवतो. आपल्या घरामध्ये जी स्टेनलेस स्टीलची भांडी असते ती एकदम लाईट वेट असते, अगदी लाईट वेट असते. मग ती कशापासून बनतात, तर ती अलॉय पासून बनतात. ठीक आहे स्टुडंट्स, पुढे जाऊया. नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग. आता आपण जे पाहिले की त्याच्याशी रिलेटेड हे जे 5 MCQ होते, हे सगळे 5 MCQ चे सोल्युशन आपण बघितलेले स्टुडंट. आता आपण बघतोय 1 मार्क क्वेश्चन जे पुढचे असणार आहेत. ठीक आहे. मग ह्या जे 1 मार्क क्वेश्चन्स आहेत, इथे सुद्धा तुम्हाला 5 1 मार्क क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि 5 1 मार्क क्वेश्चन्सचे आपल्याला आन्सर्स द्यायचे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, राईट द नेम ऑफ ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट इन साइज. स्मॉलेस्ट इन साइज. आता सेम क्वेश्चन्स आपण अजून एकदा डिटेलमध्ये बघणार आहोत स्टुडंट्स, की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ना एक छोटासा पॉइंट दिलेला आहे. व्हेन यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट. व्हेन यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे काय, या साईडला जर का तुम्ही बघितला तर हायड्रोजन ॲटम असतो, इकडे जर का गेला तर हेलियम ॲटम असतो. हायड्रोजनच्या खाली लिथियम, बेरिलियम, मग इकडे बोरॉन, पार निऑन पर्यंत आहे. मग त्याच्यामधला एक पॉइंट आहे, ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट साइड करून राईट साइड कडे जाता अलॉंग द पिरियड, साइज ऑफ द ॲटम डिक्रीजेस. साइज ऑफ द ॲटम डिक्रीजेस. मग ॲटमची साइज डिक्रीज होते, तर जो स्मॉलेस्ट साइजचा एलिमेंट आहे, ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साइज, कोणता ॲटम आहे, सो द आन्सर इज हेलियम. काय आन्सर आहे, हेलियम. त्याचा आन्सर काय स्टुडंट्स, हेलियम. हेलियम इज द आन्सर. हेलियम इज द आन्सर. याला आपण लिहूया हेलियम. हेलियम
is the atom having smallest size. Helium is the atom having smallest size. मग तुम्हाला याचं मी जरी तुम्हाला इथे हेलियम दिलेलं आहे पण तुम्हाला त्याचं एका स्टेटमेंट मध्ये आन्सर लिहायचं स्टुडंट. हेलियम इज द atom having smallest size. ठीक आहे. Then write the molecular formula of calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर कॅल्शियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर इथे तुम्ही काय लिहिणार? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज इथेच मी कंटिन्यू करतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज Ca कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आणि हे जे ब्रॅकेट मध्ये आहे ते तुमचं आन्सर असायला पाहिजे स्टुडंट. हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट वन इज राईट द यूज ऑफ कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटरचा यूज काय आहे? कुठल्याही पदार्थाची कुठल्याही सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कॅलोरीमीटर वापरतो. आणि मग 2025 मध्ये स्पेसिफिक हीटशी रिलेटेड क्वेश्चन विचारला होता की स्पेसिफिक हीट कोणत्या प्रिन्सिपलनी आपण मेजर करतो. तर त्याच्यासाठी आपण कॅलोरीमीटर जनरली यूज करतो. म्हणजे एकच कॉन्सेप्ट फक्त फिरून विचारला जातो. त्यामुळे आपण त्याच्याशी रिलेटेड जेवढे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स डिटेलमध्ये बघतो स्टुडंट्स. ठीक आहे. मग आता इथे मी तुम्हाला जसं म्हटलं मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट विचारलाय. कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट पण विचारू शकतात. असे वेगवेगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. देन राईट द यूज ऑफ कॅलोरीमीटर टू मेजर द स्पेसिफिक हीट. टू मेजर specific heat. To measure the specific heat we use the calorimeter. ठीक है. To measure the specific heat we use the calorimeter. Now the next question is identify the hydrocarbon from the given electron dot structure. आता याच्यामध्ये स्टुडंट्स तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दिलेलं आहे. तुम्हाला ते कुणाचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे ते फाइंड करायचंय. बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला एखाद्या कंपाऊंडचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायला विचारतात. ठीक आहे. मग इथे तुम्ही बघू शकता व्हेरी सिंपल. इथे कार्बन मध्ये एक बॉन्ड दिलेला आहे. म्हणजे इथे 2 कार्बन आहे. 1 2 3 4 5 6 हायड्रोजन आहे. मग मी साधी गोष्ट इथे साधं लॉजिक असं अप्लाय करेल. सी किती आहेत? 2 आहेत. एच किती आहेत? 6 आहेत. C2H6 याला मी काय म्हणणार आहे? याला मी म्हणणार आहे इथेन. And this is the electron dot structure of ethane. मग कधी कधी ते काय करतात स्टुडंट्स तुम्हाला इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विचारतात. इथिनचं. मग तुम्ही ते कसं फाइंड करणार? तर साधी गोष्ट आहे. समजा इथे तुम्हाला काय करायचंय? इथे तुम्ही अशा पद्धतीने इथे एक इथे डॉट ठीक आहे. तर हा कार्बन आहे. हा हायड्रोजन आहे. ठीक आहे. मग हे कशाचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर? हे जे दिसतंय हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कशाचं आहे? मला सांगा हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर कशाचं आहे? तर हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे इथिन. इथिन आणि ते काय एएनई. वर्ड मध्ये फक्त एका शब्दाचा फरक आहे. तो तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे स्टुडंट्स. सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर? सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.33. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला काय करायचं स्टुडंट्स? लक्षात ठेवायचं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.33. ठीक आहे. चला पुढे जाऊया. देन सेकंड इज गिव्ह द सायंटिफिक रिझन. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. नाउ व्हेन गॅस इज फॉर्म ऑन हीटिंग limestone is passes through a freshly prepared lime water
द लाईम वॉटर टर्न्स मिल्की. म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा की आपण काय केले की जो लाईमस्टोन आहे, जो लाईमस्टोन हीट केल्यानंतर एखादा गॅस प्रोड्यूस होणार आहे आणि तो गॅस ज्या वेळेस आपण स्लेक लाईम मधनं पास करतो तर दॅट स्लेक लाईम इज इनिशियली ट्रान्सपरंट. इनिशियली स्लेक लाईम ही ट्रान्सपरंट असते, पण त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण तो गॅस त्यातनं पास आउट करतो त्यावेळेस ती स्लेक लाईम ही मिल्की होते. तर त्याचं रिझन तुम्हाला सांगितलं आहे. मग इथे आपण काय सांगणार स्टुडंट्स की व्हेन, आता इथे व्हेन that limestone is heated, तर सगळ्यात अगोदर पहिली जी रिएक्शन आहे the gas is formed when limestone is heating. ठीक आहे. मग आता आपण असं सांगू की when limestone is heated then carbon dioxide gas is formed. when limestone is heated when limestone is heated when limestone is heated, CO2 gas is formed. CO2 gas is formed. ज्यावेळेस लाइमस्टोन हीटअप केला जातो त्यावेळेस CO2 गॅस हा काय होतो, फॉर्म होतो. कसा फॉर्म होतो, मग इथे बघा CaCO3 प्लस या CaCO3 ला आपण काय केलं स्टुडंट, याला हीटअप केलंय, याला आपण हीट दिलीये आणि हीट दिल्यामुळे काय झालं की दॅट CaO प्लस CO2 हा CO2 गॅस प्रोड्यूस झालेला आहे. when this CO2 gas passes through freshly prepared lime water, then calcium carbonate is formed. म्हणजे ज्या वेळेस हा CO2 आपण स्लेक लाईम मधनं पास करतो, म्हणजे काय CaOH टेकन टॉइस, हे स्लेक लाईमचा फॉर्म्युला आहे. आणि याच्यामधनं ज्या वेळेस तुम्ही CO2 पास करता त्याच्यापासनं CaCO3 प्लस H2O फॉर्म होतो. and due to presence of CaCO3 that lime water turns milky. Here CaCO3 is insoluble. कसा आहे तो, insoluble in water due to which lime water turns milky. lime water turns milky. तुम्हाला अगदी याच टाइपचं सोल्युशन पॉइंट बाय पॉइंट लिहायचे स्टुडंट्स. तुम्हाला त्याचे सेम स्टुडंट असं लिहिलं तरी चालतंय. तुम्हाला काही वेळेस गिव्ह द रिझनचे क्वेश्चन्स हे पाठ करावे लागतील, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. तुम्हाला ही PDF मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टंगस्टन मेटल इज यूज्ड टू मेक सोलेनॉइड टाइप कॉइल इन इलेक्ट्रिक बल्ब. टंगस्टन कॉइल. आता ना व्हॉट इज टंगस्टन. ठीक आहे. हा जो टंगस्टन आहे, टंगस्टन is denoted by letter W. Tungsten is denoted by letter W. Melting point किती आहे याचा? The melting point of tungsten is 3700 या 3697 डिग्री सेल्सिअस अप्रॉक्स नियरली इक्वल्स टू एवढा त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. दॅट मीन्स इट हॅज हाय मेल्टिंग पॉइंट. आणि इनिशियलीच तुम्ही सांगू शकता इलेक्ट्रिक बल्ब कशावर ऑपरेट होतो. इलेक्ट्रिक बल्ब वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ हीटिंग इफेक्ट of electric current. It works on the principle of heating effect of electric current. ठीक है. So when that
electric current passes through the solenoid type coil, large heat is produced into that solenoid type coil, and due to that large amount of heat, that coil starts glowing. Okay, so electric current. So next point, when electric current, when electricity passes through, when electricity passes through, when electricity passes through solid solenoid type coil, large heat is produced, due to which coil starts glowing, starts glowing, and it emits light, ठीक आहे स्टुडंट्स. तर ज्या वेळेस त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होते, त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते, अप्रॉक्सिमेटली 3400 डिग्री सेल्सियस, आणि ज्याच्यामुळे ती जी कॉईल आहे दॅट कॉईल गेट स्टार्ट्स ग्लोईंग. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे तुमचा, नेक्स्ट पॉइंट आहे, ऑन एक्सपोजर ऑफ एअर सिल्वर आर्टिकल्स टर्न्स ब्लॅकिश आफ्टर सम यूज. तुम्ही बघितलं असेल की जनरली घरामध्ये आई असेल, ताई असेल, मावशी असेल, कुणीही लेडीज असतील तर जनरली ते चेन वापरतात, म्हणजे चेन्स म्हणतात त्याला. ठीक आहे. जनरली पायात घालण्यासाठी चेन वापरतात किंवा चांदीचे कडे वापरतात. काही दिवसानंतर ती कडी किंवा ते चेन किंवा जे चांदीचे आर्टिकल्स असतात ते ब्लॅकिश कलरचे होतात, थोडासा ब्लॅकिश कलर त्याच्यावर येतो जातो, आणि त्याचा जो अपीअरन्स आहे तो थोडासा डल अपीअरन्स होतो. मग हा जो डल अपीअरन्स आहे हा कशामुळे होतो, तर जनरली वातावरणामध्ये हायड्रोजन सल्फाईड असते मित्रांनो, आणि हा जो हायड्रोजन सल्फाईड आहे H2S या सिल्व्हर सोबत रिॲक्ट होतो, या सिल्व्हर सोबत रिॲक्ट होतो, आणि काय तयार करतो तर एक हायड्रोजन सल्फाईड. जनरली मी इथे हायड्रोजन सल्फाईड, ठीक आहे, हा हायड्रोजन सल्फाईड असतो. हा हायड्रोजन सल्फाईड ज्यावेळेस सिल्वर सोबत रिॲक्ट होतो तर तो सिल्वर सल्फाईड Ag2S बनवतो. मग इथे काय आहे की याच्यापासनं H2 गॅस इथे प्रोड्यूस होतो, पण हा जो आहे स्टुडंट याचा जो कलर आहे इट्स अ ब्लॅक इन कलर. हा जो Ag2S आहे, हायड्रोजन सल्फाईड जो आहे, that hydrogen sulfide is a black in a color, and due to which that article turns blackish, ठीक आहे स्टुडंट्स. सो याचा आन्सर देखील तुम्हाला लिहायचं आहे, तिची रिॲक्शन मी तुम्हाला लिहून दिलेली आहे की when we use that when on exposure of air silver article turns blackish. तर आपण असं सांगू शकतो की air contains different kinds of gases in which when that silver articles exposed to air, that air contains hydrogen sulfide gas, and that silver react with hydrogen sulfide and forms a silver sulfide which is a black in color, and after some time that silver article turns to blackish. ठीक आहे स्टुडंट्स, पुढे जाऊया. नेक्स्ट इज आन्सर द फॉलोइंग एनी 3 क्वेश्चन्स. इथे तुम्हाला 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्यापैकी कुठलेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, पण आपण इथे 5 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे स्टुडंट्स, चला. ठीक आहे. स्टेट द डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स. गिव्ह वन एक्झाम्पल. तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला सांगितलंय, आपण एक नाही तर 5 इथे एक्झाम्पल घेणार आहोत. स्टेट द डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स. डोबेरायनरचा लॉ ऑफ ट्रायड काय सांगतो? डोबेरायनर अरेंज द एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. डोबेरायनरने इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास एलिमेंट अरेंज केले होते. डोबेरायनरच्या वेळेस फक्त 28 एलिमेंटच माहिती होते. अँड अकॉर्डिंग टू डोबेरायनर्स द मास ही मेड द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. 3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप केला आणि त्यांनी एक लॉ बनवला की पहिला एलिमेंट आणि तिसऱ्या एलिमेंटचं जे ऍव्हरेज मास आहे दॅट इज इक्वल टू मास ऑफ द मिडल एलिमेंट. ठीक आहे. सो इथे आपण त्याचं स्टेटमेंट लिहिणार आहे. डोबेरायनर arrange the element arrange element
in increasing order of atomic mass, increasing order of atomic mass. He made group of three elements and call them triad. त्यांनी 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला and called them triads, in which average mass of first and third element is equal to mass of middle element. Average mass of first and third element is equals to mass of the middle element. आणि याचं एक्झाम्पल काय स्टुडंट, याचं एक्झाम्पल आपण इथे घेऊया. याचं एक्झाम्पल आहे जनरली एक्झाम्पल याचं लीना के. तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं एक्झाम्पल लीना के, दुसरं बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, तिसरं ससेते, सल्फर, सेलेनियम, टेलरियम, चौथं क्लोरोब्रोमो आयोडो. क्लोरोब्रोमो म्हणजे 17 ग्रुपचे जे एलिमेंट्स आहेत स्टुडंट्स, ते क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. असे तुम्हाला जनरली एक एक्झाम्पल सफिशियंट आहे, तुम्ही 3-3, 4-4 एक्झाम्पल देखील लिहू शकता. ठीक आहे स्टुडंट्स. नेक्स्ट जनरली हा जो यू हॅव टू अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द फिगर अँड एक्सप्लेन इट्स यूज. आता जनरली मी तुम्हाला ही जी डायग्राम आहे ती थोडीशी प्रॉपरली दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती दिसेल. ठीक आहे स्टुडंट्स. तर इथे जनरली या डायग्राम मध्ये काय, इथे मी तुम्हाला बल्ब दाखवलेला आहे. बऱ्याच अंशी काय होतं की इथे तुम्हाला बल्बच्या ऐवजी इथे काहीच नाही देत आणि इथे एक सिंपल असा गॅलोनामीटर लावून देतात. इथे सिंपल काय देतात, असा एक गॅलोनामीटर लावून देतात. ठीक आहे. तर गॅलोनामीटर कसा लावतील, तर हा गॅलोनामीटर असा लावतात. इथे गॅलोनामीटर लावतात किंवा कधी ॲमीटर लावतात. पण साधी गोष्ट स्टुडंट, इथे गॅलोनामीटर असेल किंवा ॲमीटर असेल, मग इथे याला आपण ॲमीटर म्हणू. ठीक आहे. ॲमीटर आहे. तर ॲमीटर जनरली कशासाठी असतं, तर करंट मेजर करण्यासाठी आपण ॲमीटर वापरतो. गॅलोनामीटर पासून आपण ॲमीटर बनवतो. गॅलोनामीटर कशासाठी वापरतो, तर जनरली एखाद्या कंडक्टर मधनं करंट फ्लो होतंय का नाही ते डिटेक्ट करण्यासाठी, मेजर करण्यासाठी नाही, डिटेक्ट करण्यासाठी गॅलोनामीटर. पण जनरली करंट आपण मेजर करू किंवा डिटेक्ट करू, तिथे तर करंट फ्लो व्हायला लागलं म्हणजे ते जनरेट व्हायला लागलं. मग ही जी डायग्राम आहे ही जनरेटरची आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे एकच रिंग होती, तिला 2 पार्ट मध्ये स्प्लिट केलेलं आहे, त्याला म्हणतो आपण स्प्लिट रिंग. आणि ही जी स्प्लिट रिंग असेल तर हे डीसी जनरेटर आहे. कोणतं जनरेटर आहे, डीसी जनरेटर आहे. ठीक आहे स्टुडंट्स. सो दिस इज द डायग्राम ऑफ डीसी जनरेटर. आणि जर समजा ॲमीटरच्या ठिकाणी तुम्हाला बॅटरी दिसली, म्हणजे ती बॅटरी तुम्हाला एनर्जी देणार आहे, म्हणजे ती बॅटरी त्या सर्किटला एनर्जी देणार आहे. सो दिस इज द डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरच्या डायग्राम जवळपास दिसायला सारख्या आहेत, त्यामुळे ते कन्फ्यूज होऊ नका. इथे जे ॲमीटर किंवा गॅल्व्हनोमीटर असेल तर ते डीसी जनरेटर, आणि इथे जर का मोटर असेल तर ते इलेक्ट्रिक मोटर. बेसिकली इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ओके. अँड इलेक्ट्रिक जनरेटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ राईट हँड रूल. ठीक आहे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर पुढच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण याला डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक जनरेटर किंवा इलेक्ट्रिक मोटर आहे तुम्हाला कळालं असेल. मे बी इलेक्ट्रिक मोटरवर तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इलेक्ट्रिक मोटर कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतं. इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्व्हर्जिंग
that electrical energy into mechanical energy. Electrical generator works on the principle of conversion of mechanical energy into electrical energy. म्हणजे मोटर हे इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतं, तर जनरेटर मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतं. इलेक्ट्रिक मोटर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवर ऑपरेट होतं, तर इलेक्ट्रिक जनरेटर फ्लेमिंग्स राईट हँड रूलवर ऑपरेट होतं. ठीक आहे स्टुडंट, तर असे डिफरन्स तुम्ही याचे डायग्राम देखील ड्रॉ करू शकता. असे 3 किंवा 4 पॉइंट तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, चला पुढे जाऊया. Now, what is mean by satellite launch vehicle? Name any one Indian satellite launch vehicle. मग आपण सॅटेलाइट ज्या व्हेकलला स्पेस मध्ये पाठवतो त्या व्हेकलला लॉन्च व्हेकल म्हणायचं. म्हणजे आपण गाडीनं एखाद्या मार्केटमध्ये जातो, तर ज्या गाडीनं जातो ती आपली व्हेकल झाली. मग आपल्याला सॅटेलाइटला लॉन्च करायचंय त्याच्या ऑर्बिटमध्ये, तर त्याच्यासाठी जी आपण व्हेकल बनवतो त्या व्हेकलला म्हणायचं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि आपल्या भारतामध्ये, आपल्या भारत देशामध्ये इस्रो नावाची मोठी संस्था आहे. या इस्रोनी PSLV, नीट लक्ष द्या, काय नाव आहे? PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ही बनवलेली आहे. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ही बनवलेली आहे. सगळ्यात महत्वाची कामगिरी इस्रोनी इथे आपल्या देशात केलेली आहे. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आपण आणि वेगवेगळ्या देशाचे सॅटेलाइट आपण या PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या मदतीनं अवकाशामध्ये सोडत असतो, स्पेसमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये ठेवत असतो. सो व्हॉट डू मीन बाय लॉन्च व्हेकल? सो the vehicle by using we launch the satellite into their specific orbit. The vehicle by using we launch satellite into their specific orbit is known as satellite launch vehicle. त्यालाच आपण सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणतो. ठीक आहे स्टुडंट्स, नेक्स्ट. नाउ व्हॉट इज फ्री फॉल अँड व्हेन इट इज पॉसिबल? ठीक आहे, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, इज नोन ॲज अ फ्री फॉल. आणि ते फक्त व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. ते व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. इथे एअर मध्ये पॉसिबल आहे का स्टुडंट्स? नाही. तुम्ही बघा की जर समजा मी एक साधा कागद आणि एक स्टोन जर का खाली टाकला तर स्टोन लवकर खाली जाईल, पण तो कागद जो असणार आहे तो लाईट वेट आहे, त्याला एअरचा रेजिस्टन्स असतो. पण व्हॅक्यूम मध्ये एअर वगैरे काही नसतं. जसं तुम्ही मूनवर गेलात आणि एकदम लाईट वेट कागद आणि स्टोन जर का खाली टाकलेत तर ते एकाच वेळेस खाली पडतात. पृथ्वीवर तसं नाही. पण इथे जर का आपण आर्टिफिशियली व्हॅक्यूम तयार केला, एखादं मोठं व्हॅक्यूम चेंबर तयार केलं, तर त्या व्हॅक्यूम मध्ये फ्री फॉल पॉसिबल आहे. म्हणजे ते एखादं फेदर असेल, एखादा स्टोन असेल, ते एकाच वेळेस खाली पडतील. लक्षात येते स्टुडंट्स? सो व्हॉट इज फ्री फॉल? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट under the influence of only gravitational force, only gravitational force, under the influence of only gravitational force is known as free fall. याला काय म्हणायचं? फ्री फॉल. ठीक आहे, याला आपण फ्री फॉल म्हणतो. आणि फ्री फॉल कुठं पॉसिबल आहे? फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन फ्री स्पेस. त्याला तुम्ही फ्री स्पेस म्हणू शकता, त्याला तुम्ही व्हॅक्यूम
म्हणू शकता. ठीक आहे स्टुडंट्स. नेक्स्ट, the focal length of a convex lens is 20 centimeter. Find its power. Now power of lens, चा फॉर्म्युला स्टुडंट्स, power of lens is equals to 1 upon focal length जर ती मीटर मध्ये असेल, किंवा इक्वल्स टू 100 अपॉन फोकल लेंथ जर ती सेंटीमीटर मध्ये असेल. आणि तुम्हाला इथे गिव्हन काय दिलेलं आहे, गिव्हन दिलेलं आहे 20 सेंटीमीटर. अँड देअरफॉर हिअर P इज इक्वल्स टू 100 अपॉन 20 इज इक्वल्स टू 5 डायोप्टर. DIOPTRE डायोप्टर इज द SI unit. या डायोप्टर इज द unit to measure the power of lens. So power of lens is, सगळ्यात शेवटची स्टेटमेंट लिहा न्यूमरिकल मध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचे विद्यार्थ्यांना, सगळ्यात शेवटी स्टेटमेंट लिहायचं. पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल्स टू 5 डायोप्टर. पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल्स टू 5 डायोप्टर. पॉवर ऑफ लेन्स इज 5 डायोप्टर. ठीक आहे स्टुडंट्स. मग इतका सोपा, एकदम सोपे न्यूमरिकल्स असतात. अगदी अवघड अजिबात न्यूमरिकल्स तुम्हाला वाटणार नाही. साधे कॅल्क्युलेशन पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ह्या लक्षात ठेवाव्या लागतील. आणि त्याच्यासाठी टेक्स्ट बुक रीडिंग ही खूप महत्वाची आहे. टेक्स्ट बुक रीडिंग खूप महत्वाची. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टुडंट्स इथे ना एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि तुम्हाला तो पॅराग्राफ डिटेल्ड मध्ये वाचायचा आहे. ठीक आहे. पुढे काय दिलेले आहे, सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन्स अँड कंप्लीट द पॅराग्राफ. म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत, तुम्हाला फक्त वाचायचे ते शब्द याच्यात धरायचे. ठीक आहे. बरं, ऑप्शन कोणते दिलेले आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, 4, 7, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक. मग इथे आपण आधी सगळ्यात अगोदर ना पॅराग्राफ वाचूया. ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर क्लासिफाइड इनटू. एलिमेंट्स कशामध्ये क्लासिफाय केलेत, डॅश डॅश ब्लॉक्स. किती ब्लॉक आहेत, मग आता ब्लॉक किती आहेत. ग्रुप 1 ग्रुप 2 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन डॅश डॅश. Group 13 to 18 elements are included in dash dash. Group 3 to 12 elements are included in a dash dash. Elements shown in the bottom of the periodic table constitute dash dash. मग स्टुडंट्स आपल्याला सगळ्यात अगोदर मॉडर्न पिरियोडिक टेबलच बघूया. ठीक आहे. मग तुम्ही बघू शकता की जनरली या मॉडर्न पिरियोडिक टेबलला आपण ठीक आहे, या मॉडर्न पिरियोडिक टेबलला आपण ब्लॉक बघू. सगळ्यात सुरुवातीला हा एक ब्लॉक आहे, हा दुसरा ब्लॉक आहे, हा तिसरा ब्लॉक आहे आणि लास्टला हा चौथा ब्लॉक आहे. ठीक आहे स्टुडंट्स. मग आपण याला काय म्हणतो, आपण याला म्हणतो स्टुडंट एस ब्लॉक. याला काय म्हणायचं, एस ब्लॉक. पहिले जे दोन ग्रुप असतात 1 आणि 2 त्याला आपण एस ब्लॉक म्हणतो. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 याला आपण डी ब्लॉक म्हणतो. काय म्हणतो, डी ब्लॉक. आपण याला डी ब्लॉक म्हणतो स्टुडंट. आपण याला 13, 14, 15, 16, 17, 18 जे ग्रुप आहेत त्याला आपण पी ब्लॉक म्हणतो. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी याला आपण एफ ब्लॉक म्हणतो. ठीक आहे स्टुडंट्स. आता याच्यामध्ये कोणते कोणते मेटल्स असतात, तर बेसिकली एस ब्लॉक मध्ये मेटल्स असतात, डी ब्लॉक मध्ये मेटल्स असतात, पी ब्लॉक मध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स असतात. इकडे एफ ब्लॉक मध्ये देखील मेटल्स असतात. हे सुद्धा लॅन्थेनाइट ॲक्टिनाइट सिरीज जे आहे याच्यामध्ये सुद्धा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. मग एवढा डेटा जर का तुम्हाला माहिती असेल तर एस ब्लॉक म्हणजे पहिले दोन ग्रुप 3 ते 12. तुम्ही विचार करू शकता की 1 ते 2 एस ब्लॉक एलिमेंट, 1 ते 2 एस ब्लॉक एलिमेंट. 1 ते 2 कोण आहे, एस ब्लॉक एलिमेंट. 3 ते 12 डी ब्लॉक एलिमेंट. 13 ते 18 पी ब्लॉक एलिमेंट आणि खालची जी स्ट्रिप आहे ही एफ ब्लॉक एलिमेंटची आहे. मग तुम्ही इथे लिहू शकता की ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर क्लासिफाइड इनटू 4 ब्लॉक, FOUR 4 ब्लॉक्स. ग्रुप 1 and 2 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन एस ब्लॉक. ग्रुप 1 आणि 2 कशामध्ये आहे, एस ब्लॉक मध्ये आहे.
13 to 18 आपण आताच बघितलं 13 to 80 आर इन्क्लुडेड इन अ P block. 13 to 18 P block. 3 to 10 elements, 3 to 10 elements are included in a D block. कशामध्ये? D block मध्ये. आणि सगळ्यात शेवटी elements shown in the bottom of the periodic table constitute the F block. कुठल्या याच्यामध्ये आहेत ते? F block. नुसतं एवढं लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्हाला 3 मार्क मिळतील. अतिशय साध्या पद्धतीने प्रिपेअर करा, तुम्हाला या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात, अगदी अपकमिंग येणाऱ्या पेपरमध्ये सुद्धा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट, ऑन what are the factors affecting the rate of chemical reaction? Explain any one of the factor. कुठले फॅक्टर ह्या केमिकल रिएक्शनला अफेक्ट करतात? सो वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. डिफरंट फॅक्टर्स आर कुठले फॅक्टर्स आहेत तर त्याच्यामध्ये आहेत साइज ऑफ रिएक्टंट आहे. दुसरं रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट आहे. तिसरं टेम्परेचर आहे. चौथं कॅटॅलिस्ट आहे. हे सगळे फॅक्टर याच्यावर अफेक्ट करत असतात. मग त्याच्यातला जर का पहिला मी एक्सप्लेनिंगला घेतला तर हाऊ साइज ऑफ द रिएक्टंट अफेक्ट ऑन द रेट ऑफ रिएक्शन. स्मॉलर द size of reactant, higher is the rate of reaction. Smaller is the size of reactant, higher is the rate of reaction. In this way that different factors can affect on the chemical reaction. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट, आता जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असेल स्टुडंट्स तर इथे काय झालेलं आहे, क्वेश्चन नंबर 3 हा पहिला आहे, याच्यानंतर दुसरा, पण दुसऱ्या क्वेश्चनच्या ऐवजी चुकून इथे 6 आलेले आहेत. तर ती एक गोष्ट तुम्ही ऍडजस्ट करताल. आता हा त्यातला तिसरा क्वेश्चन आहे. हा दुसरा क्वेश्चन होता, हा त्यातला तिसरा क्वेश्चन असेल. ठीक आहे, इथे ना तुम्हाला ग्राफ दिलेला आहे. इथे तुम्ही ग्राफ बघू शकता की इथे टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ दिलेला आहे. ठीक आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर तुम्ही इथे बघू शकता इथे व्हॉट डज द ग्राफ रिप्रेझेंट. ग्राफ काय रिप्रेझेंट करतो? सो ग्राफ रिप्रेझेंट द टेम्परेचर टाइम ग्राफ इन विच कंटिन्युअस हीट या युनिफॉर्म हीट गिवन टू द लिक्विड और युनिफॉर्म हीट गिवन टू दैट वॉटर फ्रॉम आइस टू वेपर. ठीक आहे, देन सेकंड काय दिलेले आहे, व्हॉट डज द AB रिप्रेझेंट. इथे A आहे, इथे B आहे. AB काय रिप्रेझेंट करतो? सो AB रिप्रेझेंट कन्वर्जन ऑफ आइस इनटू लिक्विड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. AB काय रिप्रेझेंट करतो? कन्वर्जन ऑफ आइस टू वॉटर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस. आता BC काय रिप्रेझेंट करते? BC कन्वर्जन ऑफ, या कन्वर्जन म्हणण्यापेक्षा rises the temperature of water, raise the temperature of water continuously. आणि इथे CD पण आहे बा. CD काय रिप्रेझेंट करतो? इथे तुम्हाला CD चा क्वेश्चन विचारलेला नाही, पण CD वर पण क्वेश्चन येऊ शकतात. CD काय रिप्रेझेंट करते? कन्वर्जन ऑफ liquid to gas at constant temperature 100 डिग्री सेल्सियस. ठीक आहे स्टुडंट्स, या ग्राफचा पण देखील क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही या क्वेश्चन्सला थोडंसं डिटेलमध्ये बघू शकता. कंप्लीट द टेबल बाय ऑब्झर्विंग द फिगर. ठीक आहे, इथे तुम्हाला हा टेबल दिलेला आहे.
आणि हे तुम्हाला प्रिपेअर करायचं. ठीक आहे स्टुडंट्स. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे की फॉलोइंग टेबल ऑब्झर्विंग गिवन द फिगर. तुम्हाला इथे फिगर दिलेले आहेत आणि तुम्हाला तिथे इथे दिलेले आहे की नेम ऑफ द डिफेक्ट, हा डिफेक्ट कोणता आहे. मग आता मला सांगा स्टुडंट्स, जर का दुरून रेज झाले आणि त्याची जी इमेज आहे ती पुढे जर जात असेल तर बेसिकली तुम्हाला इथं रेजला काय करावं लागणार आहे, इथे तुम्हाला रेजला डायव्हर्ज करावं लागणार आहे. आणि डायव्हर्ज करण्यासाठी बेसिकली तुम्ही काय करणार, इथे डायव्हर्ज करण्यासाठी इथे तुम्हाला रेजला काय करावं लागणार आहे, डायव्हर्ज करावं लागणार आहे. डायव्हर्ज केल्यानंतर हे जे रेज आहेत ते असे जातील आणि शेवटी ते इथे येतील. ठीक आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता की जो पहिला जो व्हॉट इज द नेम ऑफ द डिफेक्ट, फर्स्ट वन, तर बेसिकली पर्सन जवळचं बघू शकतो पण दूरचं नाही बघू शकत, याला म्हणतो आपण मायोपिया. मायोपिया. ठीक आहे. दुसरं जे आहे, हा जो आहे दिस वन इज अ हायपरमेट्रोपिया. पहिला मायोपिया, दुसरा हायपरमेट्रोपिया. पोझिशन ऑफ इमेज, इथे पोझिशन ऑफ इमेज आहे. आता इथे पोझिशन काय, इन फ्रंट ऑफ आयबॉल. ठीक आहे. आणि ते बिहाइंड रेटिना. बिहाइंड द रेटिना. इथे आयबॉलच्या ऐवजी आपल्याला हे घ्यावं लागेल, आपल्याला लिहावं लागेल इन फ्रंट ऑफ रेटिना. हे रेटिनाच्या समोर पाहतोय. लेन्स यूज, आता इथे कोणती लेन्स वापरतो, आपल्याला इथे कॉन्व्हर्ज करावं लागणार आहे, इथे डायव्हर्ज करावं लागणार आहे. तर इथे डायव्हर्जिंग म्हणजे कॉन्केव्ह लेन्स आणि इथे कॉन्व्हेक्स लेन्स. इथे कोणती लेन्स वापरायची, आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स वापरायची. ठीक आहे स्टुडंट्स. चला समोर जाऊया. राईट एनी थ्री जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. ठीक आहे. 3 प्रॉपर्टीज. ठीक आहे. हे क्रिस्टल फॉर्म मध्ये असतात. सेकंड, हाय मेल्टिंग पॉइंट. हाय मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट असतो आणि ते सोल्युबल in water and insoluble in oil or solvent. Insoluble in oil or that type of solvent, but they soluble in water असतात. ठीक आहे. When dissolved in water, it conduct electricity. ठीक आहे स्टुडंट्स. तुम्ही बघा, प्युअर वॉटर जर असेल तर प्युअर वॉटर मधनं करंट फ्लो होत नाही, प्युअर वॉटर मधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाका, मीठ पाण्यात विरघळतं. ज्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असतात. ते क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतात, त्याचा हाय मेल्टिंग पॉइंट आहे आणि ते पाण्यामध्ये विरघळतं. ज्यावेळेस ते पाण्यात विरघळतं, जर आपण त्यातनं इलेक्ट्रिसिटी पास केली तर त्यातनं करंट पास होतं. तुम्ही 3 इडियट्स बघितलं असेल स्टुडंट्स. साल्ट सोल्युशन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. नेक्स्ट, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स. इथे ना एक छोटीशी डायग्राम आहे स्टुडंट्स. ती डायग्राम म्हणजे आपण डायग्राम ड्रॉ करूयात. ही डायग्राम अशी की इथे 2 स्पियर दिलेले आहेत असे, आणि 2 स्पियर मध्ये त्यांनी इथे असे फोर्सेस एरो दाखवलेले, हाय फोर्स आणि बेसिकली
या दोघांमधलं हे डिस्टन्स, ठीक आहे. ओके, हे जे डिस्टन्स आहे असं, हे डिस्टन्स आर आहे, हा फोर्स आहे, हा फोर्स आहे, ठीक आहे. याचं जे मास आहे, याचं जे मास आहे m1 आहे, याचं जे मास आहे ते m2 आहे, दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते r आहे, ठीक आहे. हे दोन्ही इथे फोर्स दाखवलेले आहेत, दोन्ही इथे फोर्स दाखवलेले आहेत. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर स्टुडंट्स इथे त्यांनी विचारले स्टेट द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. स्टेट द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ काय सांगतो? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. हे न्यूटन्स लॉचं स्टेटमेंट आहे स्टुडंट्स, आणि तुम्हाला ते लिहायचं आहे, ठीक आहे. तर एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स attract every other object with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them, inversely proportional to square of distance between them, ठीक आहे. हे स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर विचारलंय व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स इफ द डिस्टन्स इज ट्रिपल्ड, ठीक आहे. सो इफ डिस्टन्स इज ट्रिपल्ड, force is inversely proportional to square of distance. Force is inversely proportional to square of distance, ठीक आहे. फोर्स हा कसा आहे? इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सो F इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर. मग जर का आपण r च्या ऐवजी 3r ठेवलं, if r is equals to 3r, then F is equals to 1 by 9r square. It will be F dash F by 9. So force will be F by 9. Force will be 9 times less. Force will be 9 times less. What is the force if the mass is doubled? If the mass is doubled. आता एक मास जर का डबल झालं तर फोर्स डबल होणार आहे. दोन्ही मासेस डबल झाले तर फोर्स हे 4 टाइम्स होणार आहे स्टुडंट्स, ठीक आहे. तर याच्यामध्ये असे क्वेश्चन विचारले जातात की एक मास डबल झालं तर काय होतं, दोन्ही मासेस डबल झाले तर काय होते, मासेस ट्रिपल झाले तर काय होते. या टाइपचे पॅटर्न टाइप याचे क्वेश्चन्स येऊ शकतात. याला व्यवस्थित प्रिपेअर करा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट इज 35,780 किलोमीटर अबोव द अर्थ सरफेस and velocity is 3.08 km per second. Find the time period. जनरली हे न्यूमरिकल विचारलेलं आहे आणि न्यूमरिकल हे 3 मार्कांसाठी विचारलेलं आहे, ठीक आहे. द ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट इज 35,780, ठीक आहे. याची एक छोटीशी डायग्राम आपण ड्रॉ करूया. ही अर्थ आहे आणि या अर्थच हे ऑर्बिट आहे. या अर्थच हे काय आहे, ऑर्बिट आहे, ठीक आहे. हे ऑर्बिट आहे आणि या ऑर्बिटची हाईट किती आहे, तर अर्थ सरफेस पासून त्याची 35,780 किलोमीटर ही काय त्याची हाईट आहे, ठीक आहे. ओके, अर्थची जी रेडियस दिलेली आहे that the radius of earth is that is r, and r is equals to 6,400 किलोमीटर, ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गिव्हन डाटा लिहायचा आहे. गिव्हन काय स्टुडंट्स, सो गिव्हन इज इक्वल्स टू r इज इक्वल्स टू 6,400 किलोमीटर. त्याला लिहायचं आहे 6,400 किलोला आपण 10 चा पॉवर 3 त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केले. 2 पॉइंट शिफ्ट करून घ्या.
तीन डेसिमल पॉईंट 6.400 इंटू 10⁻⁶ मीटर. आपण काय केलं स्टुडंट, 6400 किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे. त्याची हाईट किती झाली आहे, हाईट आहे 35,780 किलोमीटर. सो विच इज इक्वल्स टू 35,780 इंटू 10⁻³ विच इज इक्वल्स टू 35.780 इंटू 10⁻⁶. आपण असं म्हणूयात. ठीक आहे, मीटर. कारण R प्लस H आपल्याला जर का काढायचं असेल तर 35.780 इंटू 10⁻⁶ प्लस 6.4 इंटू 10⁻⁶. तर याची ऍडिशन जी येईल ती 0 प्लस 80. इथे मी तुम्हाला साईडला ऍडिशन करून दाखवतो. इथे 35.780 प्लस 6.400 08 7 4 11 साला 1 7 12 3 आणि 4 इट्स अ 42.180 इंटू 10⁻⁶ मीटर. ही R प्लस H ची व्हॅल्यू आहे. R प्लस H ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे स्टुडंट्स. मग आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याची काय सांगितलेली आहे, त्याची वेलॉसिटी सुद्धा दिलेली आहे की VC ची व्हॅल्यू दिलेली आहे. VC इज इक्वल्स टू 3.08 किलोमीटर पर सेकंड. आपल्याला त्याला मीटर पर सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल. मग VC इज इक्वल्स टू 3.08 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. ही त्याची काय क्रिटिकल वेलोसिटी आहे. आता क्रिटिकल वेलोसिटीचा एक फॉर्म्युला आहे स्टुडंट्स. वी नो दॅट VC इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ GM बाय R प्लस H. मग मी जर का त्याचा स्क्वेअर केला, आता VC आता ही जी VC आहे ह्या VC चा फॉर्म्युला आहे. पण आता ही जी क्रिटिकल वेलोसिटी आहे, या क्रिटिकल वेलोसिटीचा जरी हा फॉर्म्युला असेल तरी या क्रिटिकल वेलोसिटीला आपण असं लिहू शकतो 2πr प्लस H म्हणजे हा पूर्ण सर्कम्फरन्स अपॉन t and therefore t is equals to 2π in a bracket r plus h upon v. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून आपण t ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मग याच्यामध्ये आपण आता काय करूया, व्हॅल्यू प्लेस करूया. ठीक आहे. मग इट्स 2 इंटू 3.14 इंटू r प्लस h ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 42.180 इंटू 10⁻⁶ अपॉन वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे 3.08 इंटू 10⁻³ आता सगळ्यात अगोदर हे जे कॅल्क्युलेशन आहे, बऱ्याच वेळेस मुलांना कॅल्क्युलेशन मध्ये अडचण येते. हे कॅल्क्युलेशन कॉपी करून आपण नेक्स्ट पेजवर याला काय करूया, सॉल्व्ह करूया. ठीक आहे स्टुडंट्स. तर याला मी कॉपी केलेलं आहे. इथे आपण एक पेज घेऊया. ठीक आहे. इथे आपण या सेम न्यूमेरिकल इथे कॉपी पेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. इथे आपण काय घेणार आहोत की सगळ्यात अगोदर नंबर एका साईडला, पॉवर एका साईडला. आता हे 10⁻³ जर का वर गेले तर ते 10⁻³ होतील. त्याला असं लिहू 2 इंटू 3.14 इंटू 42.180 इंटू 10⁻⁶ इंटू 10⁻³ अपॉन 3.08. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे स्टुडंट्स की 3.1814 मल्टिप्लाय बाय 2 इज 6.28. पण याचा जो डेसिमल पॉइंट आहे हा मी 2 ना शिफ्ट करणार आहे. म्हणजे आपण अगोदर फक्त न्यूमरेटरचाच विचार करू. न्यूमरेटर मध्ये काय येते, पॉइंट 2 ना शिफ्ट करायचा आणि याचा 3 ना शिफ्ट करायचा. जर 3 आणि 2 5 तर याला असं लिहिता येईल. आणि राईट हँड साइडला जर का आपण पॉवर शिफ्ट करतोय तर 10 चा पॉवर हा निगेटिव्ह घ्यायचा. तर त्याला असं लिहिता येईल 2 इंटू 314 इंटू 314 इंटू 42180 इंटू 10⁻⁻5 इंटू ह्या दोघांचा जो पॉवर आला 10⁻³ अपॉन याला असं लिहिता येतं 308 इंटू 10⁻⁻2. आता हे जे -2 आहे वर गेल्यानंतर ते +2 होतील. ठीक आहे. मग सरळ आता आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच परफॉर्म करायची आहे. ठीक आहे. तर 314 गुणिले 2 628 गुणिले
42,180 भागिले 308. इथे 10चा पॉवर -5 + 3, मग -5 आणि +3 10चा पॉवर -2, आणि हे जे 2 आले होते 10चा पॉवर 2, 10चा पॉवर 2 -2 कॅन्सल झाले. या नंबरला या नंबरने मल्टिप्लाय करा. 42,180 गुणिले 628. याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग 8 0 0 0 0 0 0. ठीक आहे, इथे एक 0 दिला प्लसचा. बे 0 0 बे 8 16, चालायचं बे 1 बे 3, बे 2 4, बे 4 8. इथे प्लस 2 0 दिले. 6 0 0 6 8 48, 6 1 6 आणि 4 10 0, हातचा आला 1, 6 2 12 आणि 13, हातचा आला 1, 6 24 आणि 25. इथे 0 0 6 8 आणि 3 11, हातचा आला 1, 4 आणि 5, 8 आणि 3 11, हातचा आला 1, 5 आणि 6, इथे 2. ठीक आहे, तर आपलं जे जनरली आन्सर आलं इथे 26 15 16 00 भागिले 308 भागिले 308. आणि त्याच्या साईडला आपण याला त्याचा डिव्हिजन सुद्धा करू शकतो. आता हे जे 26 15 16 15 16 00 डिवायडेड बाय 308. तर मला 300चा पाढा येतो. 300चा पाढा तुम्हाला देखील येत असेल स्टुडंट. 300 का 300 300 दोन्ही 600, म्हणजे इथे 2615 आहे. तर 3 5 15, 3 7 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, तर 3 8 24. तर मग 8, आता ह्या 8 ने या 8 ला मल्टिप्लाय करू. 8 8 64, 8 8 64, 6 इथे 6 आले. 8 24, 8 24, मग 5तून 4 गेले 1, 1तून 6 जात नाही, 11तून 6 गेले 5, 6तून 5 गेले 1, आणि 2तून 2 गेले 0. वरून आपण बेसिकली 1 घेतला, तर 3 चोक 12, 3 5 15 होतात, तर 3 चोक 12, 8 चोक 32, 4 त्रिक 12. ठीक आहे, 11तून 2 गेले 9, इथे 0 झाला. 10तून 3 गेले 7, 4तून 2 गेले 2 0. वरून आपण 6 घेतले. 3 7 21, 3 8 24, 3 9 27. 9 ने डिवाइड करू. 9 8 72, 7, 9 त्रिक 27, 6तून 2 गेले 4, 2 0 0. वरून मी घेतले 0, भाग जात नाही, पॉइंट दिला, वरून 0 घेतले. पॉइंट मध्ये इथे 0 दिला. आता 24 झाले. 8 त्रिक 24, तर 8 2 16, 2 पॉइंट समथिंग काहीतरी आन्सर येऊन जाईल. सो आपण असं म्हणू शकतो की द आन्सर इज 84902 सेकंड. 902 सेकंड एवढा तो काय आहे टाइम पिरियड. तुम्हाला जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असेल तुम्ही न्यूमेरिकल देखील सॉल्व्ह करू शकता, याची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट, व्हॉट इज सोलेनॉइड? ड्रॉ द नीट डायग्राम अँड नेम इट्स कंपोनेंट. ठीक आहे, व्हॉट इज सोलेनॉइड? सोलेनॉइड इज अ स्प्रिंग लाइक स्ट्रक्चर. स्टुडंट, सोलेनॉइड काय आहे? हे स्प्रिंग लाइक स्ट्रक्चर आहे. लार्ज नंबर ऑफ टर्न्स ऑफ अ coil wound on insulating cylinder forms a solenoid, and when electricity passes through the solenoid, magnetic field is produced into the solenoid. solenoid ही magnetic field produce करण्यासाठी आपण वापरतो. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट बघितले असेल, त्याच्यामध्ये हे मॅग्नेटायझेशन कशातून येतं, तर ते सॉलिनॉइडमुळे येतात. म्हणजे या सॉलिनॉइडच्या आतमध्ये तो ऑब्जेक्ट ठेवतात आणि त्या सॉलिनॉइडला इलेक्ट्रिसिटी पास करतात. इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, आणि त्याच्यामुळे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जे मॅग्नेटिक मटेरियल आहे, जसं आयर्न आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. ठीक आहे, ही सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे स्टुडंट्स, ठीक आहे, सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड आहे. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे स्लोगन म्हणायचो नेहमी की याला एस पोल म्हणायचं, याला
एन पोल म्हणायचं. इकडनं मॅग्नेटिक लाईन्स बाहेर चाललेल्या आहेत स्टुडंट, इकडनं मॅग्नेटिक लाईन्स बाहेर चालल्यात आणि इकडनं आत येत आहेत, इकडनं आत जात आहेत. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, आमचा नेता कसा आहे, हमारा नेता कैसा हो, तो ये स्लोगन है. तो तुम्ही सोलेनॉइडची त्याचं स्टेटमेंट म्हणू शकता की सोलेनॉइड की मैग्नेटिक फील्ड कैसी है, बार मैग्नेट जैसी है. सोलेनॉइड की मैग्नेटिक फील्ड कैसी है, बार मैग्नेट जैसी है. तर तुम्ही अशा पद्धतीने सोलेनॉइडला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे स्टुडंट्स. मग त्याची कॉम्पोनंट कुठली, तर कॉईल आहे, बॅटरी आहे, स्विच आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. इकडे नॉर्थ पोल साऊथ पोल आपण इंडिकेट केलेले आहे. डायग्रामला लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट हा 5 मार्काचा क्वेश्चन आहे स्टुडंट्स आणि असे 5 मार्काचे 2 क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला जर का ऑब्झर्व केलं तर सगळ्यात शेवटचा क्वेश्चन हा अतिशय सोपा असतो. 5 मार्काचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये 5 क्वेश्चन 5 मार्कांसाठी विचारलेले आहेत. तर इथे तुम्हाला एक प्रिझमची डायग्राम दिलेली आहे अँड नेम द प्रोसेस. या प्रोसेसचं नाव काय आहे, याचं नाव आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट. या प्रोसेसचं नाव काय स्टुडंट, डिस्पर्शन ऑफ लाईट. नाव द कलर डेविएटिंग मोस्ट. सगळ्यात जास्त डेविएशन कुणाचं झालंय, वायोलेट कलर. कोणता कलर, वायोलेट कलर. मला तर असं वाटतं की आपण वायोलेट कलर आपल्याकडे हा आहे. ठीक आहे, तर आपण याला वायोलेटनच दाखवूया. ठीक आहे. तर मोस्ट डेविएशन वायोलेट कलर. ठीक आहे. कलर डेविएटिंग लिस्ट. सगळ्यात कमी लिस्ट डेविएशन कशाचं झालं, तर रेड कलर. रेड कलर. ठीक आहे, रेड कलर सगळ्यात जास्त डेविएशन. and the one natural phenomena based on it, रेनबो फॉर्मेशन. रेनबो फॉर्मेशन जे होतं ते त्याच्यामध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट होतं. अँड डिफाइन द स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर याची ही रेंज असते, त्याचे म्हणजे तो जी ती जी वेवलेंथ असते त्याची जी रेंज असते त्याला आपण स्पेक्ट्रम म्हणतो. ठीक आहे स्टुडंट्स. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. हा एक्सपेरिमेंट दिलेला आहे आणि या एक्सपेरिमेंटशी रिलेटेड तुम्हाला त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता एक्सपेरिमेंट मध्ये काय दिलेले आहे, एक टेस्ट ट्यूब घेतलेली आहे ज्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड, ज्याच्यामध्ये काय टाकलेले आहे, हे ऍसिटिक ऍसिड टाकलेले आहे आणि वरून यांनी हे जे क्रिस्टल फनेल आहे त्याच्यामधून त्यांनी सोडियम कार्बोनेट टाकलेले आहे. तर आपल्याला साधी गोष्ट माहिती आहे स्टुडंट की ऍसिड प्लस बेस काय तयार होतं, सॉल्ट तयार होतं प्लस वॉटर. सॉल्ट प्लस वॉटर तयार होतं. मग सॉल्ट प्लस वॉटर तयार झालं तर ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतो. ठीक आहे स्टुडंट्स. तर इथं तुम्ही बघू शकता की नेम द रिॲक्टंट. रिॲक्टंट कोणते, तर याचे जे रिॲक्टंट आहे याच्यामध्ये CH3COOH हे ऍसिटिक ऍसिड आहे आणि सोडियम कार्बोनेट Na2CO3 हे 2 रिॲक्टंट आहे. कोणता गॅस इथे प्रोड्यूस होणार आहे, कोणता गॅस प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठला गॅस याच्यामध्ये इव्हॉल्व होतो. ठीक आहे स्टुडंट्स. तर याच्यामध्ये CO2 गॅस इव्हॉल्व होणार आहे. चेंज द कलर ऑफ लाईम वॉटर. याच्याशी रिलेटेड ऑलरेडी आपण एक क्वेश्चन घेतला होता, याच्यावर MCQ विचारलेला होता. याचा लाईम वॉटरचा जो कलर आहे तो कसा होतो, मिल्की होतो. लाईम वॉटरचा कलर मिल्की होतो. आणि अल्टरनेट केमिकल्स किंवा याच्यामध्ये याची अल्टरनेट केमिकल म्हणजे इथे तुम्हाला त्यांनी विचारलेले केमिकल रिॲक्शन, राईट केमिकल रिॲक्शन. तर याची केमिकल रिॲक्शन लिहायची. तर इथे तुम्ही असं लिहू शकता किंवा CH3COOH प्लस Na2CO3 याच्यापासून काय बनतं, तर या रिॲक्शनला तुम्हाला त्या पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. देन यूज ऑफ ऍसिटिक ऍसिड. तर विनेगरमध्ये तुम्ही ऍसिटिक ऍसिड वापरू शकता किंवा स्पायसी फूड मध्ये आपण ऍसिटिक ऍसिड वापरतो. ठीक आहे. आता याच्यापासून सोडियम ऍसिटेट तयार होतं. तर Na2 सोडियम ऍसिटेटचा फॉर्म्युला प्लस याच्यामध्ये CO2 याच्यामध्ये एक रिॲक्टर आणि इथे CO2 गॅस याच्यामध्ये इव्हॉल्व होतो स्टुडंट्स. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा पूर्ण पेपर लक्षात आला असेल. पूर्ण पेपर तुम्हाला काय झाला असेल, लक्षात आला असेल. तर
हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. जे जे मुलं ज्यांनी नुसता क्वेश्चन पेपर म्हणजे मागच्या 3 वर्षातले क्वेश्चन पेपर जरी तुम्ही केलेत तरी देखील तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.